दुसरी गोष्ट अशी आणि दुसरी गोष्ट अशी मॅडम बरं का, आणि दुसरी गोष्ट अशी आम्ही आहे ना सर्वसामान्य माणसं सगळे कागदपत्र देतोय तरी सुद्धा त्रुट्या निघतात. मग ते कागदपत्र त्रुट्या कशाने काढताय? तुम्ही म्हणता की 3 महिने सगळे आम्हाला करणं दिले आणि गाडगावचे त्यांना विचार 1 रुपया कुणाला देत नाही. कोण म्हणतात लोकांनी मी जागरण करून तुम्ही काय म्हणले जय महाराष्ट्र. आपण सध्या पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये पुरवठा विभागातील निकम साहेब आहेत. तर इथं हे सगळे लोक आहेत तर इथं फक्त दालनाच्या माध्यमातून काम करतोय. आता हे व्यक्ती आतमध्ये इथं काम करतात. स्वतः नायब तहसीलदार मॅडम आहेत. मॅडमला मी खुर्ची घेऊन आणून सांगितले हे खाजगी लोक इथं काय करतात. तर इथं पुरवठा विभाग सगळ्या दलालाच्या माध्यमातून काम करतोय. रेशन कार्डच्या माध्यमातून लोकांची हॅरेसमेंट करतोय. इथं आता माता भगिनी आले बघा, दाखवा तुमचं कुठल्याचं काम. किती दिवसापासून तुम्ही हेलपाटी मारताय? बोला, जे खरं आहे ते बोला. म्हणजे काय असं नाही तुम्ही काय करताय? माझं प्रकरण हे घ्या ताईचं घ्या. किती महिने झाले पैसा लगेगा बरोबर. आजपर्यंत जर अजून आलं नसेल तर काय करायला पाहिजे या गोष्टीला? बरं का मॅडम काय काय तुम्ही ऐका ना, कामच चालू आहे. काय कामच चालू आहे बघा, गावाचं काम चालू आहे. आता मी आपले नायब तहसीलदार मॅडम आहेत ते त्यांच्या चेअरवर बसले होते त्यांच्या कॅबिन मध्ये. निकम साहेबांना तिथे घेऊन गेलो, तिकडून घेऊन आलो आणि मॅडमला सांगितलं तुमचे जे पुरवठा विभागाचं कार्यालय दलालाच्या वेळात आहे का नाही? मॅडम हा माणूस कुठं होता तुम्ही आला तेव्हा? होता का नाही? म्हणजे चुकीचं आहे का नाही? गेला ज्येष्ठ माणूस मॅडम तुम्ही इथं बोला. आता या नायब तहसीलदार मॅडम नाही कुठं बोला तुम्ही. हे अत्यंत चुकीचं काम चाललंय. तर या जर यांनी सुधारणा नाही केली तर या कार्यालयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टाळ ठोकण्यात येईल. कारण की सर्वसामान्य लोक आणि हे काय चाललंय शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी. हे लोक काय करतात? तुमचं काय संबंध इथे यायचं? बोला काय संबंध आहे तुमचा इथं आतमध्ये यायचं? तुम्ही काही इथं सरकारी नोकरी आहेत का? मला गाडगावच्या विरोध करणे आणलं त्यांचं रेशन कार्ड आम्ही दिलं 3 महिने झाले. हे लोक इकडे तुम्ही आतमध्ये काय करताय? त्यांच्या नाव असे किती लोक आहेत इथं? अहो मी उद्धव निकम साहेब इकडे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे एक मिनिट सरांकडे जाऊ तुम्ही. इकडे पुरवठा अधिकारी म्हणून इकडे या. इकडे मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच कार्यकर्ता आहे. आम्ही कुणाचा 1ही रुपया उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचा तालुका प्रमुख मी. तुम्ही कोणतं कार्य करताय? कोणती मिटिंगला कोण आहे कार्यकर्ता? काय याचा संबंध आहे? फक्त शिवसेनेचा इकडे तिकडे सर मी तालुका प्रमुख आहे. तुम्ही माझ्या बोल नाही. कसला संबंध आहे तुमचा? तालुका तालुका प्रमुख बोलतोय जबाबदार पदाधिकारी. काय संबंध तुमचा? प्रकरण आणखी एक प्रकरण आहे. तुम्ही सरांना तिकडे इथे आम्ही सरांकडे जाऊ. आपण इथे या. तुम्ही आता आमचे वरिष्ठ होते मॅडम त्यांची काय असेल तुम्ही बाहेर घ्या. बघा हे आपले पुरवठा अधिकारी निकम साहेब बोलायला तयार नाहीत. तर या निकम साहेबांवर आहे ना डायरेक्ट निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. बघा इथं माता भगिनी इथं बघा बघा इकडे निकम साहेब जवळ सुद्धा थांबाय नाही. निकम साहेब 1-1.5 महिना इकडे खोडकेराव साहेब त्यांना सांगा बोल इकडे यायला सांगा. असं नाही इकडे आहे का आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो. तुम्ही त्या दिवशी काय सांगितलं होतं प्रकरण करून तरी केलं नाही माणसाने आणि सगळे कागद असताना. मग तुम्ही इथं बोला तुम्ही पळताय काय? या ना इकडं पळू नका तुम्ही. आता मी इथं मांडव टाकीन सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी. गोडके साहेब तुम्ही सांगा आमचं काम कसं आहे? सर्वसामान्यासाठी. मी माझं स्वतःच घेऊन नाही आलो, लोकांचं घेऊन आलो. बोला बोला तुमचं नाव गाव सांगा. मी त्या गायकवाडला आणलं होतं बरं का, मला कळत नाही वाचता येत नाही म्हणून आणि माझं प्रकरण गाळ झालं इथं. बघा आता सब खड़े निगम सर को साइन करवाने का है. वो सर इधर ही बैठे हैं. हमको मालूम ही नहीं कि निगम सर कौन है. पूछ रहे तो बोलते हैं निगम सर यहाँ नहीं है, रुको थोड़े. बघा आता या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत. आता इथं बघा किती लोक थांबलेत आणि इथं अधिकारी नाही. इथं कुणी सगळे बसलेत. ही बघा आता ह्या माता भगिनी बघा आणि इथं कुणीच काय नाही. हे काय चाललंय? शासन आपल्या दारी आणि हे आपापल्या घरी आणि दलाल घेतात 1000 आणि 1500 रुपये.
आणि दलाल असे करतात, कागद सुद्धा घाळ करतात आणि मॅडमकडे प्रकरण पाठवतात आणि ते प्रकरण परत येते आणि मग ते दलाल काय करतात, ते कागद जोडून परत देतात. आता हे काय निलेश साळुंके यांच्या बाबतीत घडलेला बोला. पूर्णच्या पूर्ण प्रकरण दिलं होतं सर्व कागदपत्रांसहित. तर मॅडमची सही होती खाली की त्रुटी आहे म्हणून, काही कागदपत्रांची अपूर्त आहे म्हणून, आणि मी देताना सर्व प्रकरण पूर्ण कागदपत्रांसहित दिलं. मग मॅडमकडे प्रकरण जाताना ते कागद काढून दिलं होतं का मॅडमनी नजर चुकीने काय केलं, ह्या गोष्टी शोधणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या कागदपत्रांची पूर्तता आहे, त्या पूर्ततेसाठी त्यांना काय लागती गोष्ट, त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि बाहेर दलाल बसलेत की 1,500 रुपये त्या तुमचं रेशन कार्ड काढून देऊ, 2 दिवसात भेटते. 2 दिवसात भेटते. आणि तुम्ही किती दिवस झाले पळताय? 20-25 दिवस झाले पळतो या गोष्टीला. आता बघा ही ताई ही कुठं जाणीन बुजून कागदपत्रांची हम तो यहाँ के, हम लोग को इधर का मराठी भाषा भी नहीं समझता. हम लोग झारखंड के लेकिन इधर रहते हैं अभी. मग या अशी परिस्थिती आहे भाऊ इथं सगळी. 4 महिने झाले, 4 महिने झाले. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, सुरेश आबा शेंडे टाकळीकडे. आणि काय काम आहे तुमचं? विभक्त कुपर. विभक्त कुपन. किती दिवस झाले तुम्ही फिरताय? 3 ते 3.5 महिने झाले. मग आता ही बघा ह्यांना काय केलं पाहिजे सांगा चक्र बरं. मारले असतात तुम्ही ह्याच्यात? आता 3.5 महिन्यात बाबा तुमचं काय काम आहे? चक्र बघा इकडे पहा. हा सांगा तुमचं नाव गाव. 8 दिवसाला हा? 15 दिवसाला. हा तुमचं काय काम आहे? सगळ्यांचे काम आता इथं आपण हे सरळ करून करू. नाव कमी करा. किती दिवसापासून येत आहे तुम्ही? हा पण तुम्हाला काय उत्तर देतात? भेटले का नाही, बोलले का नाही काय? हे बघा ही अशी परिस्थिती आहे भाऊ. आता बघा हे माशे आतमध्ये बसलेत, काय त्यांचं काय सांगतात मी असं आहे, मी तसा आहे. आवले काय मला माहिती, मी कायम राहू इथं, मी सगळं ओळखतो, मी श्रीगोंद्यात राहतो, मला कोण कोणत्या गावचं आहे सगळं माहिती. काही काय माझे विरोधक नाहीयेत, पण आहे ना लोकांचे कामं करा ना तुम्ही, असं नाही ना. त्यांना त्यांच्या आता हे आहेत ताई आहेत बघा बरं, हे आता एखाद्या आई समान आहेत तिथं येऊन थांबल्यात, बरोबर आहे का? असं नाही ना थांबता. हे कॅमेरा समोर येतात म्हणजे काही लोक काही येडे नाहीत. अधिकारी एक सुद्धा निकम साहेब पळून गेला बाहेर, थांबा नका तर चुकीचं आहे म्हणून काय आहे ना कॅमेरा समोर. आता तहसीलदार साहेबांचे पुढे जाऊ आपण. चला घोडके साहेब, चला कुठे निकम, चला ना तुम्ही सांगा ना. चला निलेश कुठे, चला ना तहसीलदार साहेब. कॅमेरा धरा. चला हॅलो, मुंबईलाच हां बोला सर. हा सर तेच बचत गट आहे. हो तुम्हाला सेंड केले डिटेल्स. हो तुमचा आवाज जाईल ते पण करा ना. चालेल चालेल. हो काय नाही आधी काय चाललंय काय कळणार. चला चला ना तहसीलदार साहेबांकडे चला. काही असं नाही ना, 2-3 महिने लावले कुठला माणूस असलं नाही ना, चुकीचं आहे हे तर काय. दाखवतो काय झालं, काय झालं बंद. दुसरी गोष्ट अशी आणि